बिघडलेले वीज मीटर दुरुस्त न करता सुरळीत दाखवून अवाजवी वीज वापराचे देयक देणाऱ्या महावितरणला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला असून अवाजवी दिलेले 40,630 रुपयाचे देयक रद्द केले असून ग्राहकाला झालेल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी 10,000 व तक्रारीच्या खर्चापोटी 10,000 अशी एकूण 20,000 रुपयाची नुकसान भरपाई महावितरणने तक्रारकर्त्या ग्राहकाला 30 दिवसात देण्याचे आदेश दिले आहे। नंदकिशोर शेरेकर यांचे चांदूर बाजार येथील राहत्या घराची वीज मीटर एप्रिल 2019 मध्ये निकामी असल्याची तक्रार शेरेकर यांनी महावितरण कार्यालयात वेळोवेळी केल्यानंतरही त्यांची मीटर बदलून न देता सुरळीत दाखवून वीज वापराचे देयक देण्यात येत होते। अशातच ऑगस्ट 2019 या महिन्याचे संगणकीय देयक 60,420 रुपये इतके देण्यात आले। शेरेकर यांनी अवाजवी देयकाची तक्रार महावितरणाकडे केल्यानंतर देयक दुरुस्ती करून 40,630 रुपये देण्यात आले व सदर देयक 15 दिवसात अदा केले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याची ताकीद महावितरणाकडून शेरेकर यांना देण्यात आली होती। त्यामुळे शेरेकर यांनी महावितरणाचे कार्यकारी अभियंता मोर्शी व उपकार्यकारी अभियंता चांदूर बाजार यांच्या विरुद्ध तक्रार करून जिल्हा ग्राहक निवारण आयोग अमरावती यांच्याकडे दाद मागितली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।